Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, 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 hello. इथे तुम्ही बोलताय येत ना आवाज? Hello, check. Hello, check. Hello, 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 hello. वायर्स बघा वायर. Hello, check. Hello. स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले एकंदरीत 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 50 धावेंचा अगदी पाठलाग करायचा आहे आणि 50 धावेंचा पाठलाग करण्याकरिता निलेश लोंढे आणि रवींद्र भोईर दोन्ही अनुभवी असलेले फलंदाज तर अजय कोल्हा इथून या पहिल्या स्पेलमध्ये. चला मी विनंती करेन आई गावदेवी पाचुरका आणि जय परशुराम गुंज. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता या. ऑन साईटला निलेश लोंढेच्या बॅटमधनं अफलातून टायमिंग गेलाय चेंडू सरळ 6 धावेंकरिता. व्हॉट अ स्ट्राईक. गेलाय पुन्हा एकदा षटकार आणि 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 14 अंकांवर. 14 रन्स ऑन अ कार्ड. 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी गरेल हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल उपस्थित झाल्यात मंद मंद पावलांनी. या गोड व्यक्तिमत्वांना सुद्धा विनंती करतोय ज्यांच्या माध्यमातून जे सॉफ्ट ड्रिंक आपण पाहू शकाल या संपूर्ण 5 दिवसांमध्ये ते प्रभाकरजी गरेल या ठिकाणी उपस्थित झालेत. जर मॅच वॉन करून देत आहेत निलेश लोंढे आणि तदनंतर रवींद्र भोईर रामा तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. राहुल यादव लैला तदनंतर राजेशजी घरत आणि सनिकेत देशमुख यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज अगदी दिलं जाईल. वाईटचा इशारा आलाय. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले एकंदरीत 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल या स्पेलमध्ये मिस्टर अजय कोल्हा. 50 धावेंचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अजय. ऑन साईडला अगदी दिशा भरकटले गेले. जे 2 षटकार आले ना ते कॅलिबर आहे आणि का मागील आठवड्यामध्ये सेकंड रनर अप राहिला होता आई गावदेवी चषकामध्ये हे सुद्धा आपण पाहिलंय. चला गावदेवी पाचुरका संघ हा शेवटचा अंतिम पुकार असेल. चला आपण या टॉस बॉक्समध्ये आपण दाखल व्हा. नाणेफेकीचा कॉल आणि त्यानंतर जे फोटो सेशन आहे ते सुद्धा केलं जाईल. जय परशुराम गुंज संघ हा सुद्धा दाखल झालाय. चला दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण त्वरित या लवकरात लवकर या टॉस करण्याकरिता. फटाफटका मारण्याचा प्रयत्न फटकाव्यामध्ये त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक आहे महेश तो चुकी करणार नाहीये. विकेट मिळाली. फलंदाज बाद होईल. हा बसेल पहिला धक्का. निलेश लोंढेचे प्रयत्न खूप महत्वाचे होते परंतु या प्रयत्नांमध्ये मिळते अपयश. हा पहिला धक्का. मुंबईची बाई तुझ्या फिकर का वाटा दिसली गावा सुट्टीचा 50चा वाटा वारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा आराशी बोलताय. हे ब्रदर कवर चाललास. हे मावरा घे ताजा आहे ताजा बर्फांचा नाही.
जा ए, जा. चल पोरी जरा chill कर, chill कर, chill कर. विकेट मिळाली, महत्वाची विकेट होती आणि निलेश याला अगदी इथे बाद व्हावं लागतंय. आता इथून पाहायचं झालं तर स्कोर कार्ड एकंदरीत आहे 16 रन्स ऑन अ कार्ड 16 अंकांवर. तमाम मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग मैदानाच्या सभोवताली अगदी जॉईंट झाल्या, त्या सर्वांचं अगदी स्वागत असेल. नव्यानं बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर शैलेश खरपडे. धावेंच्या दिशेने तुम्हाला योग्य ती वाटचाल करायची असेल तर इथून पी फॉर पार्टनरशिप ही खूप महत्वाची गोष्ट असेल. क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला पार्टनरशिप भागीदारी कधीही एका हाताने टाळी वाजणार नाहीये. तुम्हाला तुमची सांघिक कामगिरी ही योग्य ठेवावीच लागेल आणि या सांघिक कामगिरीमध्ये अगदी आपण पाहू शकाल की चांगल्या पद्धतीचं योगदान हे तुम्हाला देणं खूप महत्वाची भूमिका. आतापर्यंत जर पाहायचं झालं तर स्कोर कार्ड जवळ आहे, पण 16 अंकांवर 16 रन्स ऑन अ कार्ड 16 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल या स्पेलमध्ये. स्ट्राईक एंडला रवींद्र भोई रामा, तर रोहित कोल्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस चांगली लाईन अगदी आपण पाहू शकाल. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता ही अगदी आपल्याला पाहायला मिळते. एक एंडे पाहायचं झालं तर शैलेश आहेत. एक सिंगल डॉट बॉल येते. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 16 रन्स ऑन अ कार्ड 16 अंकांवर हे धाव फलक. आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी गरेल अगदी मंद मंद पावलाने या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचा विशेष करून कौतुक असेल. महेंद्र गरेल यांचे पिताश्री आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सॉफ्ट ड्रिंक जे आपण एन्जॉय केले सर्वांनीच या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून दिले गेलेत. तेच गोड व्यक्तिमत्व एक जुना जाणता खेळाडू आणि जुना जाणता कुस्तीपटू तोच प्रभाकरजी गरेल या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं होतं आपण करूया स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्वागत असेल आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण मानपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा. 17 अंकांवर धावफलक. चला जय परशुराम गुण संघ, चला आपण क्विकली या टॉस करण्याकरिता. सेकंड इनिंग सुरुवात झालंय, काही क्षणच आहेत इनिंग समाप्तीकरिता. सो लवकरात लवकर या आणि जय परशुराम गुंज आणि त्यानंतर आई गावदी पाचरुका जे फोटो सेशन आहे ते सुद्धा लवकरात लवकर आपण करून घ्या. वेली वेलकम. प्रभाकरजी गरेल या ठिकाणी दाखल झालेत आणि आमच्या सुकन्या या सुद्धा आहेत या ठिकाणी. आज छोट्या मुली प्रियल पागे आणि त्यानंतर पूर्वी यांना आपण पाहताय, त्यांचं दोघांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. रोहित कोल्हा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच एकंदरीत 18 अंकांवर 18 रन्स ऑन अ कार्ड. चिन्मय या ठिकाणी दाखल आहेत. चिन्मय आपला संपूर्ण संघ घेऊन आपण यायचं आहे फोटो सेशन करिता. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. शरापासून दूर खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डला फोर्स केलंय परंतु रवी सालकर यांना बिट करून चेंडू सरळ निघून गेलाय. वाईड इश एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. मिळतील धावा या 4 आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 22 या अंकांवर. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. धावफलक आहे 22 रन्स ऑन अ कार्ड. अगदी या षटकामध्ये एक चांगला स्ट्रोक शैलेशच्या बॅटमधनं. शैलेशकडे ते कॅलिबर आहे परंतु ते कॅलिबर तुम्हाला दाखवावं लागेल. बडे मंच पे बडा पंच त्याचा असेल तर फलंदाजी उल्लेखनीय असणार आहे. इथे फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली क्षेत्ररक्षक तो चुकी करणार नाहीये. शॉर्ट कव्हर पॉइंट वरनं आला आणि तिथून एक चांगला झेल अगदी टिपलाय. विकेट मिळाली शैलेश खरपडे. बॅक टू द पवेलियन. विश्वाची आमच्या गावाची गावदेवी आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी. या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट मिळाली फलंदाजाला बाद. अजूनही 28 हव्यात. जवळजवळ या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 8 चेंडू आणि 28 धाव्यांची आवश्यकता ही अजून सुद्धा आहे. सर्व काही क्वालिटी स्टँडर्ड या पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. म्हणून आपण म्हटलं नाही स्पर्धा नंबर 1 रँकिंगवर यंदाच्या सीझन मध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. 32वा आयोजन आहे परंतु या आयोजनामध्ये संपूर्ण जे आपण पाहू शकाल रूपरेषा बक्षिसांची खैरात असलेली ही स्पर्धा.
गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17 माजी आमदार चषक रुपेशजी पागी यांची झलक सबसे अलग. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन साइडला फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली क्षेत्ररक्षक अजय एका हाताने झेल घेण्याचे प्रयत्न झाले. आता ही थोडीशी नामुष्की, एका हाताला इंजरी आहे की काय हे सुद्धा त्या ठिकाणी आपण पडताळू शकता, कारण की आले होते पोझिशनमध्ये परंतु एका हाताने झेल घेण्याचे प्रयत्न झाले. एकेरीला दुहेरी धावेमध्ये ते केलं जाते परिवर्तित आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 24 या अंकांवर 24 रन्स ऑन अ कार्ड. आता विजयी होण्याकरिता जे लक्ष्य आहे ते इथून असेल 26 धावेंचं आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 बॉल्स रिमेनिंग अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. ही रूपरेषा अगदी आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन आमचे साथी समालोचक मित्र अजितजी पवार, आपण टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये दाखल आहेत. स्वजित आपणास विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दाखल व्हायचं आहे. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आई गावदेवी पाचरुका आणि जयपूर श्रीराम गुंज आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल त्या दिशेने केला जाईल. 24 या अंकांवर हे धाव फलक 24. प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक राजा अगदी जॉईन झालाय त्या सर्वांचं सुद्धा आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. हो मध्ये यावेळेस फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, परिपूर्ण लाईन मिस केली आणि अगदी आपण पाहू शकाल लेग स्टंप डिस्ट्रॉय केलंय. विकेटचं झालंय इथे पतन, फलंदाज बाद होईल. आणखी एक धक्का, रवींद्र भोईर रामाच्या खेळीचा सुद्धा अंत. हॅलो चेक. चला, सन्मान्य आदरणीय प्रभाकरजी गरेल यांना आम्ही विनंती करतोय की नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल त्यांच्या शुभ हस्ते इथे केलं जाईल. तर आपण देखील लगेच टॉसबॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. सन्मान्य आदरणीय प्रभाकरजी गरेल, एका बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी पाचरुका आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जय परशुराम गुंज असा सामना आपण देखील मात्र पाहणार आहात. आणि सन्मान्य आदरणीय मानवाच्या शुभ हस्ते कॉल केला जाईल. एका बाजूने 51-17 आणि दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट असा कॉल असेल. आई गावदेवी पाचरुका संघाचे कॅप्टन इथे कॉल करतायत आणि गावदेवी स्पोर्ट असा कॉल आहे मात्र 51-17 असा कॉल आलाय. तर मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावर विराजमान व्हायचंय. तर नक्कीच जय परशुराम गुंज आपण हा सामना मात्र खेळण्यासाठी इथे दाखल झालात. नाणेफेकीचा कौल देखील जिंकलाय. प्रथमतः आपला निर्णय काय असेल? प्रथमतः आमचा निर्णय क्षेत्ररक्षणाचा असेल, कारण काय क्षेत्ररक्षण करणारा. तर मात्र ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीमध्ये स्पर्धेचे आयोजन केलं आहे. मात्र ही विकेट जर पाहिली गेली तर माती विकेट आहे. मात्र चांगल्या पद्धतीची फलंदाजी तुम्ही केली तर इथे चांगल्या पद्धतीची धावसंख्या मात्र उभारू शकते. त्या अनुषंगाने मात्र समोरच्या संघाला फलंदाजी करण्यासाठी रोखण्यासाठी असे कुठले ट्रम्पकार्ड गोलंदाज हे तुम्ही या विकेटवर यूज करणार आहात? तर नक्कीच खूप मोठ्या टुर्नामेंट पाहत असतो, सातत्यानं खेळत असतो. ही एकंदरीत टुर्नामेंट पाहिली तर 360 टुर्नामेंट आपण पाहतोय. आणि गोलंदाजांचा विचार केला तर आमच्याकडे कुणाल पाटील, त्यानंतर मग मी स्वतः, त्यानंतर मग पॅडी, मनीष मडवी, त्यानंतर अनिकेत असे भरपूर गोलंदाज आमच्याकडे आहेत. नक्कीच चांगला खेळ दाखवा आणि तुमच्या संघाला देखील देईल शुभेच्छा. होते जय परशुराम गुंज संघाचे कॅप्टन आपण वलिया आई गावदेवी स्पोर्ट पाचरुका संघाच्या कॅप्टनकडे तर फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय. मात्र सातत्याने या स्पर्धेमध्ये जवळजवळ 10 ट्रॉफीज तुम्ही आपल्या नावावर केल्या आहेत. मात्र आजच्या दिवसामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा मानस असेल या विकेटवरती? 40+. आयोजनाबद्दल काय म्हणशील? हे आयोजन तर वसई असोसिएशनमध्ये 1 नंबरचं आहे आणि असं आयोजन कुठं बघायला भेटलेलं नाही. खूप छान आयोजन केले रुपेदारांनी. ठीक आहे, चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवा, कारण अनेक स्पर्धा आणि अनेक दर्दी क्रिकेटर असेल ही मॅच बघण्यासाठी मात्र इथे दाखल झाले. त्यांना चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवा. थँक्यू सो मच. हे होते आई गावदेवी स्पोर्ट पाचरुका संघाचे कॅप्टन. आपण पाहत आहेत आई गावदेवी स्पोर्ट भातानेपाडा 51-17 चषक आयोजित माजी आमदार चषक 2025. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. येस, आपण बोलतोय मॅचच्या दिशेने. यावेळेस लिव्ह केलं अदनान सामीचं ते गीत आठवलं, मुझको भी तो लिफ्ट करा दे. चेंडूला केलं लिफ्ट, सरळ यस्ट्यांचं पतन. महेश बॅक टू द पवेलियन. इथे विकेटचं पतन होत आहे आणि या मॅच मध्ये जो कंट्रोल आहे ना तो परिपूर्ण रायझिंग स्टार भुईशेत या संघाने आपल्याला पाहायला मिळतोय. चला, जय परशुराम गुंज संघ दाखल आहेत. यानंतर त्वरित नेक्स्ट मॅच ऑन असेल, कारण की आज वेळ खूप महत्वाचा आहे खेळाडू मित्रांनो. आज वेळेच्या बाबतीमध्ये कुठलाही त्या ठिकाणी विनवणी स्वीकारली जाणार नाही. जो संघ उशिराने दाखल होईल पेनल्टी ही नक्कीच दिली जाईल.
नेक्स्ट मॅच त्यांना सुद्धा अगदी कॉल असेल. शिवशक्ती गणेशपुरी, डीजे विस्फोट जाधवपाडा हे संघ सुद्धा दाखल व्हा लवकरात लवकर. फोटो सेशन खूप महत्त्वाचं आहे. या स्पर्धेची एक वेगळी झलक आहे. म्हणूनच या स्पर्धेमध्ये खेळण्याकरिता प्रत्येक जो संघ असतो ना तो आतुर असतो की या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायचं आहे. परंतु 60 भाग्यशाली संघ आहेत ज्यांना मात्र संधी मिळाली या स्पर्धेमध्ये. म्हणून जर हे शेड्यूल जर 10 दिवसांचं स्वरे असतं ना रुपेची पागी, तरी सुद्धा आपल्याला ज्या एंट्रीज आहेत त्या फुलच पाहायला मिळाल्या असतं. कारण की तेवढी क्वालिटी राखलंय. आणि प्रणितजी कासार याने सुद्धा कौतुक व्यक्त केलंय. कारण की खूप चांगल्या पद्धतीचा डिसिप्लिन क्रिकेट आहे. नेहमीच 40+ क्रिकेट हे सुद्धा डिसिप्लिन युक्त पाहायला मिळतंय. परंतु आज वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनची एक जी क्रिकेटची झलक आहे ना ती खूप महत्त्वाची ठरले. प्रत्येकांचं अगदी एक कौतुकांचा वर्षाव बसलाय. चांगल्या खेळ, चांगल्या पद्धतीचे मॅनर्स, डिसिप्लिन आणि सर्व काही गोष्टी ज्या आपण पाहू शकाल ना क्रिकेटच्या पटलावर ज्या इम्पॉर्टंट असतात त्या सर्व काही फॉलो केल्या जात आहेत. पंचांच्या निर्णयाचा त्या ठिकाणी सन्मान केला जातो. प्रत्येक